नमस्कार मित्रांनो, आज ज्ञानदीप परिवाराचे सर्व सदस्य एक विशेष आणि प्रेरणादायी प्रवासासाठी एकत्र आलो आहोत. आजचा प्रवास फक्त सहलीचा नाही, फक्त ट्रेकचा नाही, तर हा प्रवास आहे जिद्दीचा, धैर्याचा आणि स्वतःला ओळखण्याचा. आज महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करण्यासाठी आपण निघालो आहोत. सकाळी 5:30 वाजता घरून निघालो. 7:30 वाजेपर्यंत अकोल्यात आणि 9 वाजता आपण बारी गावात येऊन पोहोचलो आहे. बारी गावातच आहे कळसुबाई शिखर. तर मित्रांनो, आपण आता बारी गावातून कळसुबाई शिखराकडे वाटचाल केलेली आहे आणि या गावातून कळसुबाई शिखराकडे जाताना साधारण 100 ते 150 मीटर पुढं आल्याच्यानंतर शेती लागते. भात शेती आहे. आता तिथं भात शेती वगैरे काढून झालेला आहे. हा डोंगराचा पायथा आहे. पायथ्याशी पुढं गेल्याच्यानंतर कळसुबाई मातेचं मंदिर बनवलं आहे. ज्या भाविकांना वर जाणं शक्य नाही ते भाविक इथंच या मंदिराचं दर्शन घेतात. सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे पवित्र असं कळसुबाईचं मंदिर आहे. इथं आम्ही दर्शन घेतलं आणि या कळसुबाईचं दर्शन घेतल्यानंतर परत पुढे किल्ला सर करण्यासाठी निघालो. कळसुबाईच्या मातेचरणी दर्शन घेतल्याच्यानंतर साधारणतः 100 मीटरवरती एक कमान लागते. या कमानीपासून आपला ट्रेक सुरू झाला. खाच खळग्यांचा आणि मातीचा दगड मातीचा हा कच्चा रस्ता. या कच्च्या रस्त्याने कळसुबाई शिखराची चढाई सुरू होते. सुरुवातीलाच हॉटेल्स लागतात. थोडासा सपाट भाग, तिथं शेतीचे थोडेफार प्रकार बघायला भेटतात आणि असं करत हा ट्रॅक आपण हळूहळू सुरू केलेला आहे. पुढे चालून बघूयाच आपल्याला अजून काय नवीन भेटतं बघायला. होता बघण्यासारखा. कळसुबाई शिखराकडे जाताना हे पहिलेच हॉटेल या ठिकाणी लागलं आणि त्या हॉटेलवर आपण लिंबू सरबत घेऊन पुन्हा पुढे हळूहळू चालत राहिलो. प्रत्येक भाग हा चढाईचा आहे. मित्रांनो, हा दगडधोंड्यांचा रस्ता पार करत असताना दगडी पायऱ्या आहे. संरक्षण म्हणून शेजारीचे लोखंडाचे पाईप बसवलेले आहेत. मित्रांनो, डोंगर चढणं म्हणजे फक्त पायांनी वर जाणे नाही, तर डोंगर चढणे म्हणजे स्वतःच्या भीतीवर, आळशीपणावर आणि थकव्यावर विजय मिळवणे होय. आज आपण जेव्हा कळसुबाई शिखर चढत आहोत तेव्हा कदाचित आपल्याला थकवा येईल, श्वास लागेल, थांबावं वाटेल. पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, शिखरावर पोहोचण्याचा आनंद हा मध्ये थांबणाऱ्यांना नाही तर शेवटपर्यंत चालत राहणाऱ्यांना मिळतो. ज्ञानदीप परिवार नेहमीच आपल्याला एक गोष्ट शिकवतो, एकता, प्रयत्न आणि सकारात्मक विचार. आजची ही ट्रिप आपल्याला निसर्गाचं दर्शन घडवत आहे आणि हे दर्शन तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर घेऊन आनंद घेत आहे. तर चला,
उत्साह, जिद्द आणि एकमेकांच्या साथीने आपण हळूहळू कळसुबाई शिखर सर करूया. रणमस्तांची जात आमची आरोभ्या कुणाला धावतो र फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच झिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र मित्रांनो, कळसुबाईच्या अर्ध्या भागात आल्याच्या नंतर एक आजीबाईचं दुकान लागतं. या आजींचं वय 70-75 वर्ष आहे. त्यांच्या छोट्याशा दुकानात पाणी बॉटल, काकडी, बिस्किट असे प्रकारचे खाण्याच्या वस्तू मिळतात आणि त्याची किंमत थोडी वाजवी असली तरी ही किंमत आहे त्यांच्या कष्टाची. कारण रोज सकाळी 1000 मीटर खाली जाऊन 1000 मीटर वरती यावं लागतं. ही प्रवाशांच्या सेवेची, त्यांच्या कष्टाची ही किंमत आहे. ती मोजताना खरोखर चेहऱ्यावर एक वेगळा आनंद येतो, घेणाऱ्याच्याही आणि देणाऱ्याच्याही. तर मित्रांनो, ही शिखर सर करत असताना साधारणतः 800-900 मीटरवर आल्याच्या नंतर या ज्या लोखंडी शिड्या लागतात, या लोखंडी शिड्या म्हणजे माणसाला वर घेऊन जाण्याचा आधारच आहे. या शिड्यांवरून जर आजूबाजूला बघितलं तर एकदम सुंदर असा परिसर बघायला मिळतो. हवेचा गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गरम्य वातावरण बघण्यासारखं आहे. या शिड्या माणसाला आधार देऊन वरती आणतात. वरती आणल्याच्या नंतर परत काही ठिकाणी दगडी पायऱ्या लागतात. असा हा प्रवास थरारक प्रवास आहे. हा प्रवास आपण करत करत कळसुबाईच्या साधारण निम्म्या टप्प्यात येऊन पोचलेलो आहे. अजून आपल्याला इथून पुढे जायचं आहे. बघूया पुढे अजून काय काय बघायला मिळतं.
लोखंडी शिडीचा आधार घेऊन वरती आलं की एक पिकनिक पॉईंट लागतो, मनाला गारवा देणारा. या ठिकाणी समोर बघितलं की पावसाळ्यामध्ये डोंगरावरून जे पाणी पडतं, सुंदर असे धबधबे असतात. निसर्गरम्य वातावरणामध्ये मन प्रसन्न होऊन जातं. आणि या पिकनिक पॉईंटवरून निघालं की पुढे लगेच परतच चढाई सुरू होते आणि सुरू होतो तो शिखर गाठण्याचा चित्तथरारक प्रवास. सकाळी 8:30 वाजता आपण इथं कळसुबाई शिखरावर चढायला सुरुवात केली होती. आता जवळजवळ 12 वाजत आहे. तर कळसुबाईच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. अजून साधारणतः अर्ध्या पाऊण तासात आपण कळसुबाईच्या शिखर सर करणार आहोत. चला बघूया पुढे आपण आता. मित्रांनो, आपण सध्या कळसुबाई पीकच्या बऱ्याच उंचीवर आलो आहोत. थोडा वेळ थांबा आणि आजूबाजूला बघा. खाली हिरवीगार शेतं दिसत आहेत, छोटे छोटे गावं दिसत आहेत, वळणावळणाचे रस्ते दिसत आहेत आणि दूरवर पसरलेली सह्याद्रीची डोंगर रांगसुद्धा दिसत आहे. वारा थंड वाहतोय. ढग कधी आपल्या खाली जात आहे तर कधी आपल्या समोरून चालत आहेत. असं वाटतंय आपण आकाशाच्या जवळ आलो आहोत. मित्रांनो, निसर्ग आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट शिकवतो. जितके आपण वर जातो तितके आपले विचार मोठे होत जातात आणि खालील सगळ्या छोट्या चिंता लहान वाटायला लागतात. इकडून खाली बघितलं की कळतं आपण किती वर आलोय आणि वर बघितलं की कळतं आपल्याला अजून किती वर जायचं आहे. आयुष्यही असंच असतं. थोडं मागे बघायचं प्रेरणेसाठी आणि पुढे बघायचं लक्ष गाठण्यासाठी. चला मित्रांनो, हा सुंदर नजारा डोळ्यात साठवा, एक फोटो काढा, एक खोल श्वास घ्या आणि पुन्हा नव्या उत्साहाने शिखराकडे निघूया. हे बघा, कळसुबाई शिखरावरती आपण आता येऊन पोहोचलेलो आहे आणि थोड्याच अंतरावरती कळसुबाईचं शिखर आहे. आपण फक्त मोजून 10 ते 15 मिनिटात तिथं पोहोचणार आहोत आणि महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट सर करणार आहोत. तर ज्ञानदीप परिवाराला तुम्ही हा चॅनल बघून प्रेरणा द्या की असेच मोठमोठे गड किल्ले आणि शिखर आम्ही सर करत राहू आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू. धन्यवाद. कळसुबाई शिखरावरचं अंतिम टप्प्यातलं हे शेवटचं हॉटेल आहे. इथे मॅगी पॉईंट म्हटलं जातं. पाणी भेटतं, बिस्किट पुडे आहे, मूग डाळ आहे आणि सुंदर असा चहा आणि सुंदर कॉफी बनवतात. शेजारी त्यांचे बंधू आहे. पाववडे पण खूप रुचकर आहेत. जेव्हा बी तुम्ही या शिखरावर याल तेव्हा शांताराम भाऊच्या हॉटेलला अवश्य भेट द्या. शांताराम भाऊ खूप खालून डोक्यावर मटेरियल घेऊन येतात
भाऊ तुमचं अभिनंदन जे तुम्ही लोकांना एवढी सेवा पुरवतात. धन्यवाद. शांताराम भाऊच्या हॉटेलपासून थोड्याच अंतरावर लगेचच एक छोटीशी विहीर आहे आणि ती विहीर पण बांधीव विहीर आहे. निसर्गाची कमाल बघा. साधारण जमिनीपासून 1300 ते 1400 मीटर उंचीवर ही विहीर आहे. 5 ते 7 फुटच तिचीवाली खोली आहे. तरी पण तिला इतकं सुंदर, नितळ, पिण्यायोग्य, थंड पाणी आहे. हे पाणी बादलीने वर घेतलं. ज्ञानदीप परिवाराच्या सदस्यांनी इथे थकवा घालवण्यासाठी थंड पाण्याने हातपाय धुतले, फ्रेश झालो आणि निघालो पुन्हा कळसुबाईच्या शिखराकडे. पासष्ट पायऱ्या आहे. कळसुबाईच्या अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात आणि या कळसुबाईच्या शिखरावरच पर्यटकांचं मन वेधून घेणारं चुनखडीने बनवलेलं एक सुंदर असं कळसुबाई नाव आहे. हे नाव पण इथून पाहिलं की मन प्रसन्न होतं. बाई शिखर आणि कळसुबाई शिखरावरती आपण उंचावरती आहे. हा पाठीमागचा व्ह्यूज आहे. इथून नगर जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातले सगळे जे मोठमोठे गड आहे, डोंगर आहे ते इथून दिसत असतात आणि खूप सुंदर असा नयनरम्य हा परिसर आहे. डोळ्यामध्ये साठवून ठेवावे असे एक क्षण आहे. होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो रात्रंदिन संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकम गौरी नारायणी नमस्तुते. नमस्ते. नमस्कार. आज आपण सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाईचं शिखर हे शिखर सर केलेलं आहे. साधारण याची उंची 1646 मीटर आहे. 5400 फूट उंचीवरचं हे शिखर आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं. असं म्हणतात की या खालच्या बारी गावामध्ये कळसुबाई नावाची एक मुलगी होती. ती मुलगी पाटलाच्या घरी कामाला होती. पण कामाला असताना अशी आठ होती की त्या मुलीने मी झाडू करणार नाही आणि जड ओझे उचलणार नाही. एकदा पाटलाने तिला बळजबरीने जड ओझे उचलायला लावले आणि ती मुलगी राग भरली आणि रागाच्या भरात ती या डोंगरावर येऊन बसली. परत गावातून खाली गेलीच नाही. गावच्या लोकांनी तिला देवी मानलं आणि एक त्या कळसुबाईच्या आठवणीत इथं छोटंसं मंदिर बांधलं. आज हे मंदिर द एव्हरेस्ट ऑफ सह्याद्री म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रात उंचावरचं शिखर आहे. हे शिखर आज ज्ञानदीप परिवाराने सर केलेलं आहे. आम्ही तुम्हाला पण सांगतो की अवश्य या शिखराला भेट द्या आणि आपल्या जो काही वारसा लागलेला आहे तो वारसा जपायचा प्रयत्न करा.
छोटंसं मंदिर आहे. मंदिरावरती वारली कलेतील डिझाईन साकारलेले आहे. गोल घुमटाचं मंदिर म्हणजे हेमाडपंथी मंदिर बांधलेलं आहे. सुंदर असा परिसर, थंड हवेचं ठिकाण आणि छोट्याशा खेडेगावाचं वैशिष्ट्य वाढवणारं हे शिखर आहे. या शिखराला अवश्य भेट द्या. ज्ञानदीप परिवाराने आज इथं भेट दिलेली आहे आणि हा सर केलेला आहे शिखर. धन्यवाद. आणि मित्रांनो, शेवटी आपण ते करून दाखवलं. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केलं. हा प्रवास सोपा नव्हता. म्हणजे थकवा आला, श्वास लागला, पाय दुखले, कधी थांबावंसं वाटलं, कधी परत जावंसं वाटलं, पण आपण थांबलो नाही. आपण चालत राहिलं. म्हणूनच आज आपण शिखरावर उभे आहोत. मित्रांनो, आज फक्त डोंगर जिंकला नाही, आज आपण आपल्यातला थकवा जिंकला, भीती जिंकली आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विजय मिळवला. शिखरावर पोहोचण्याचा आनंद म्हणजेच थांबणाऱ्यांना कधीच मिळत नाही. तो आनंद शेवटपर्यंत चालत राहणाऱ्यांनाच मिळतो. आणि शेवटपर्यंत चालत राहणारे ज्ञानदीप परिवाराचे हे सदस्य मी स्वतः रमेश आहिरे, कालिदास सोनवणे, मारुती पवार, राजेश केदारे वरती आलो आणि या सुंदर क्षणाचे साक्षीदार झालो. ज्ञानदीप परिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, फॉलो करायचं, लाईक करायचं आणि आमच्याबरोबर सुंदर सुंदर क्षणाचं साक्षीदार व्हायचं. धन्यवाद.